आत्मा आदरणीय प्रताप चौगुलेजी नरवाड ब्रांचचे ही संत महात्मा सुंदरशा विचाराच्या माध्यमातून आत्मा आशीर्वाद प्राप्त करतील आणि नरवाड इथून सत्संग झालेल्या वैशाली बळोदर ह्या बहिणीची सुंदरशा विचाराच्या माध्यमातून या बहिणीची आशीर्वाद प्राप्त करतील. शरण करा परमादरणीय महात्मा परशुरामजी. सत्संगाची प्रेमाने बोला. सत्संगाची आपण जे काही विचार आपण गीत श्रवण करत आहोत, सत्संगाची या गावात पहिल्यांदाच आहे असं नाही. सत्संगाची बरेच वर्षापासून इथं संत निरंकारी मिशनचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. प्रत्येक आठवड्याला शनिवारच होतो पण सत्संगाची, पण आज विशेष काहीतरी आपल्यासाठी गिफ्ट आहे, काहीतरी आपल्या जोडीमध्ये पडणार आहे किंवा सत्संगाची आपलं आज भाग्य उजळणार आहे. त्या विचारानं आजचा जो संदेश येणार आहे तो संदेश ऐकून तसं आपण ज्या संदेशासाठी इथं आले आहेत तर तो येत्या जानेवारी महिन्यामध्ये जगाचे सद्गुरू आम्हा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. आणि त्या वेळेला एकच काम होतं सत्संगाची, ज्या वेळेला सद्गुरू येतो तर ते माझंच उद्धार नाही तर तिथलं भूमी पवित्र होते, तिथलं वातावरण पवित्र होतं, तिथलं सगळंच काही सत्संगाची जे दूषित होतं ते सगळं नष्ट होऊन सत्संगाची तिथं तो पवित्र होतो. पवित्र म्हणजे काय सत्संगाची? सत्संगात ज्या वेळेला रामाने सत्संगाची ज्या दगड झालेल्या सत्संगाची स्त्री म्हणजे अहिल्याची त्यांना फक्त चरण लावलं आणि ते पाप मुक्त झाले सत्संगाची. तसे आज अनेक वर्षापासून करोडो जन्मापासून मी काही दूषित आहे, माझ्यातल्या ज्या काही वाईट विकार आहेत, माझ्यातलं काही वाईट चिंतन आहे, माझ्यातलं काही दोष आहेत, ते जर मुक्त व्हायचं असेल, ते समाप्त व्हायचं असेल तर आपण त्या समारंभाला सर्वांनी येऊन आपण स्वतः पवित्र व्हायचंय. आणि ज्या वेळेला स्वतः पवित्र होणार आहे त्या वेळेला इतरांना पण पवित्र तुम्ही करू शकता. सत्संगाची गुरुचं एक उदाहरण जर बघितलं, दास हे निरंकारी सद्गुरू काय यांच्याकडे चमत्कार आहे, काय ताकद आहे, काय यांच्याकडे देण आहे, यांच्याकडे नेमकं मिळतंय तरी काय हे जर बघायचं असेल तर स्वतःचे अनुभव दास सांगतो. एक दिल्लीमध्ये दास एकदा चरण दर्शनासाठी, चरण दर्शन म्हणजे पादुका दर्शन म्हणजे चरण दर्शन, पायाचं दर्शन. आपण इथं चरण दर्शन म्हटल्यानंतर कळलं पण बाहेर कळणार नाही म्हणून सत्संगाची पायाचं दर्शनासाठी सद्गुरू आगमन झालेले होते असे. आणि मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि सद्गुरू येणार तवर लाईन थांबवलेले होते आणि झुडपा होते सत्संगाची. जे इथं बसल्या दिल्ली समागम केलेले आहे त्यांना माहित आहे, पण ज्याला माहित नाही, ज्यांच्या कानावरती आवाज पोहोचतो त्यांनी थोडस एक 5 मिनिटं तिथं स्थिर होऊन जरा ऐकावं. का ऐकावं? जर पशु पक्ष्यांना पण तो उद्धार करण्यासाठी सद्गुरू आलेला असतो तर आमचा पण उद्धार होणार असतो. तर मी थांबलेलो होतो, साईडला शोची झाडं होते आणि त्या शोच्या झाडापाशी एक 15 मिनिटं थांबलेलो होता आणि सद्गुरूंचं आगमन स्टेजवरती होणार होतं. आणि त्या वेळेला इतकी त्या चिमण्या सत्संगाची त्या झुडपामध्ये बसलेले होते, असा थव्याचा थवा बसलेला होता आणि ते माझ्या बरोबर अनेक महात्मा होते. तर ते अनेक दगडांना आणण्याचं किंवा त्यांना शांत व्हायचं, त्यांना दंगा करून हाणायचा प्रयत्न करत होते. त्यांनी इतका चिव करत होते ना, ते सगळ्यांचं कान सत्संगाची